महिला दिनानिमित्त आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आहे. ताई, सर्वात पहिला प्रश्न, राजकारणामध्ये अपघातानं आला की ठरवून आला? ठरवून तर निश्चितच आली नाही, अपघातही म्हणणार नाही, पण परिस्थिती अशी होती त्यामुळे आली, ठरवून नाही आली. पण आजची परिस्थिती पाहता राजकारणात लागला असं निर्णय योग्य आहे? योग्य आहे, चांगले लोक राजकारणात पाहिजेत. पण राजकारणात आल्यावरती समाजकारणही ओघाने तुमचा तर मोठा वारसा आहे समाजकारणाचा, त्याचा मेळ कसा घालत आहात? समाजकारणच जास्त, 90% समाजकारणच करतो. राजकारण हे काही शब्द वाईट नाही, पण राजकारण आणि समाजकारणाचा जो ॲक्च्युली अर्थ अपेक्षित आहे तेच करण्याचा प्रयत्न. विशेषतः स्वतःसाठी मग एवढं सगळं खदमूट करत असताना स्वतःसाठी वेळ काढायला मिळतो का? कुठली आवड तुमच्या जमला? खरंच स्वतःसाठी वेळ काढायला मिळत नाही. मंत्री असताना तर अजिबातच मिळत नाही, पण जेव्हा मी संघटनेचं काम करत होते तेव्हा मी खूप मला आवडणाऱ्या गोष्टी केल्या. मला खूप मी पेंटिंग केलं, मी लिखाण केलं, छान गोष्टी कुकिंग केलं, मला जे आवडतं ते सगळं केलं. आता मला कमी वेळ नाही, स्वतःकडे लक्ष द्यायला तर अजिबातच याला जर विचार करतो, कारण मंत्री झालेला आहात, प्रचंड दौरे चालू असतात तुमचे, अशा वेळी तुमचं शारीरिक आणि मानसिक दोन्ही आरोग्य कशा प्रकारचं? माझं मानसिक आरोग्य खणखणीत आहे, कारण मी खूप मेडिटेशन करते, मी खूप नामजप करते, साधना करते, त्याच्याने मला खूप छान वाटतं. मला अजिबात नाही आवडायचं, दूर मला फ्रेश वाटतं. पण शारीरिक स्वास्थ्याकडे मला लक्ष देत आहे ते मला फार आवड नाही, विशेष मैदानी गोष्टींची, खेळांची विशेष. त्यामुळे मी खूप रडत व्यायामाकडे जाते. पण माझी एक शोल्डरची सर्जरी झाली, तुम्ही मध्ये व्हिडिओ पाहिले असतील की मी बेल्ट घालून आवरत होते. ती 2-3दा सर्जरी नाही, ती प्रोसिजर होती अंडर ॲनेस्थेशिया. ती 3 वेळा करून मी फेल झाली. आता मला परत डॉक्टरकडे जायचं, तर आय एम ॲक्च्युली फिजिकली अनफिट टू डू एनी एक्सरसाइज आहे. त्याच्यामुळे मला खूप आणखी त्याचे प्रॉब्लेम्स होतात. तर मला आता लिटरली माझा हात फील होत नाही आहे, नमनेस आहे. परवा 3-4 तास श्लोकमध्ये होते आणि सगळे टेस्ट करत होते. तर मला नाही आवडत ते मीडियावर सांगायला की मला अमुक झालं, पण ते मला एक फिजिकल प्रॉब्लेम वाटतो, त्याच्यावर मला आता वर्क करायचं आहे. म्हणून विचारतो, कारण राजकारणामध्ये स्वतःकडे द्यायला वेळ मिळत नाही. मात्र अशा वेळी इतर ज्या महिला आहेत, ज्या राजकारण म्हटलं की नको बाई म्हणतात, त्यांना काय सांगायचं? हे बेसिकली ज्यांना हवं आहे तेच करेल, त्यांनी निवडावं. जसं कोणाला डॉक्टर व्हायचं आहे तर डॉक्टर व्हावं, कोणाला इंजिनियर व्हायचं तर इंजिनियर व्हावं. ज्यांना हे काय तर नको हवं वाटतं त्यांनी नाहीच करायचं, ज्यांना नाही आवडत तर नाही करायचं, काही जबरदस्ती नाही करायची. ज्याला आवडेल त्यांनी करावं. फक्त जसं आता मला व्यायामाचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मी डाएटवर लक्ष ठेवते की काय गोष्टी खाव्या, काय गोष्टी नाही खाव्या. बाकी लोकांची एवढी सकारात्मकता असते, नकारात्मकताही असते, ती पण आपल्याला खूप एनर्जी देऊन जाते. जेव्हा सकारात्मक लोक आपल्याकडे येतात, चांगलं आपण करतो, कोणाचा इलाज होतो, कोणाचा न्याय मिळतो, किंवा खूप छान वाटतं, त्याच्याने पण एक एनर्जी होते. सध्यात आपण पाहिल्या राज्यामध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न सातत्याने चर्चेला होतो. त्या महिलांना काय सांगाल? विशेषतः अनेक महिलांना कायद्याबद्दलची माहितीही नसते, की आपल्या सुरक्षेसाठी कुठले कुठले कायदे. आज आपण पाहिलं असेल, मी आज महिला दिनाचं मी प्रस्तावावर उत्तर दिलं आणि खूप विस्तृत मार्गदर्शन मी विधान परिषदेमध्ये केलं. त्या मार्गदर्शनावर मी 2-3 गोष्टी मागितल्या सरकारला, मी सुद्धा ॲज अ मिनिस्टर, आणि सूचना केल्या महिन्याला अंतर्गत. त्याच्यामध्ये मी सांगितलं की वॅक्सिन कॅन्सरसाठी महिलांना, मुलींना, शालेय मुलींना देण्याच्या संदर्भामध्ये, जेणेकरून कॅन्सर रोखण्यामध्ये काही अंशी मदत नक्कीच होते. तर ते वॅक्सिन देण्याच्या संदर्भातलं मागणी केली. तर मेजॉरिटी महिलांना कॅन्सर हा आता जणू काही अपरिहार्यता आहे, अशा प्रकारे परिस्थिती, स्ट्रेस लेवल्स, अदर इश्यूज तो आहे. त्याच्याबद्दल एक वॅक्सिन कंपल्सरी आपण सरकारतर्फे द्यावं अशा प्रकारची मागणी केली. आणि मुलींना स्वसंरक्षणाचे धडे हा शाळेच्या करिक्युलमचा भागच असावा, कारण शेवटी मुलींवर जेव्हा अत्याचार होतात त्यांना बरेच लोक हे परिचित असतात आणि त्या धक्क्यामध्ये ते स्वतःला हेल्प करू शकतात. आणि मग अशा वेळी त्या कोणी दुसऱ्या हेल्पवर यायचा विषयच येत नाही, जेव्हा परिचितच माणूस अत्याचार करतात, त्यांना स्वतःच्या संरक्षणासाठी धडे दिले पाहिजे. कारण हे जेव्हा आपण धडे देतो त्यांना फिजिकल फिटनेसचे किंवा टायक्वांडो का जुडो वॉटेवर देतो, त्याच्याने ना त्यांच्यामध्ये तो एक निर्भीडपणा येतो आणि ती एक वेगळी एनर्जी त्यांच्यामध्ये येते, ज्याच्याने त्या फाईट करू शकतात. ते फार आवश्यक आहे असं माझं मत. मुलांना पण ॲक्च्युली, मुलांना मुलींना दोघांना. आता महिला दिनानिमित्त सांगते, मुलांना सुद्धा आवश्यक आहे. मुलं पण खूप गोष्टी अंशी
बळी पडतात वेगवेगळ्या अत्याचारांना. शेवटचा प्रश्न घेतो. महिला दिन आहे तर राज्यातल्या तमाम महिलांना तिला काय संदेश तुम्ही द्याल? मी सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा देते महिला दिनाच्या. तसं मी महिला दिन असं मानत नाही, कारण मला असं वाटत नाही की एकच दिवस महिलेचा असावा. मी एवढंच सांगते की महिला हे असणं फार सुंदर आहे. मला जर पुढचा जन्म मिळाला तर मी महिलाच होईल आणि अशी मुलगी होईन जे मुलीच आहेत घरामध्ये आणि मला वाटतं त्यांचं संगोपन फार वेगळं असतं. तर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलींना एकदम निर्भीड बनवा आणि त्यांना त्यांच्या विचारांवर चालण्याची शक्ती द्या, असं या निमित्ताने. सुंदर मेसेज दिला. मलाही अशीच इच्छा होते की पुढच्या जन्मात कदाचित मला ही मुलगी म्हणून जन्माला आनंद होईल. यामध्ये पंकजा मुंडे, कॅमेरामन विनोद नाईक सह मी चित्र नावडे.